मित्रांनो, भारतीय डाक सेवकमध्ये एक भरती निघालेली आहे। ते भरती जागा किती बघा, ग्रामीण पदाचे नाव ग्रामीण डाक सेवक। एकूण पदे किती मित्रांनो बघा, एकूण पदे किती 21,413 21,413 हे एकूण पदे। महाराष्ट्रातील एकूण पदे 1498 आहे। एकूण पदे 21,413, महाराष्ट्रातील एकूण पदे 1498 असे आहे। इथं अर्ज शुल्क काय दिलं आहे मित्रांनो, 100 रुपये महिला। त्याला बघा 100 रुपये महिला, SC ST PW आणि तृतीयपंथीयांसाठी महिलांसाठी शुल्क नाही। अशा प्रकारे ही भरती आहे। खाली बघू निवड प्रक्रिया काय आहे, गुणवत्तेच्या आधारावर परीक्षा द्यावी लागत नाही। याची ही परीक्षा हे सरकार घेणार नाही आणि फक्त तुमचे जे मार्क आहे, तुमचे मार्क जास्तीत जास्त असणे खूप गरजेचं आहे। 10वीमध्ये 10वीचे मार्क जेवढे जास्त 98-99% तुमचा याच्यामध्ये नंबर लागू शकतो। अशा प्रकारे तुम्ही वयोमर्यादा काय दिलं आहे मित्रांनो बघा, वयोमर्यादा काय दिलं आहे, 18 ते 40 वर्ष 18 ते 40 वर्ष वयोमर्यादा दिलेलं आहे। अर्ज सुरू होण्याची तारीख 10 फेब्रुवारी, म्हणजे हे 10 फेब्रुवारी सोमवारपासून ही प्रक्रिया चालू झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय मग मित्रांनो, 3 मार्च 2025। अशा प्रकारे ही पूर्ण डाक सेवकची भरती निघालेली मित्रांनो। तुम्ही जर पात्र असाल तर हे फॉर्म भरू शकता आणि सरकारी योजनेत तुम्ही नोकरी मिळवू शकता। 1498 पदामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। 100 रुपये आहे, तर लवकर फॉर्म भरून घ्या आणि परीक्षा याची 3 मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे। धन्यवाद। अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। धन्यवाद।